त्यानंतर एक ब्रेकिंग समोर येते। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झाली आहे। तब्बल 5 दिवसानंतर निलेश चव्हाणचा शोध अखेर लागलेला आहे। निलेशवर कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे। वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात असल्याचा आरोप होता। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सूरज कसबे। सूरज, निलेश चव्हाणला अखेर अटक झाल्याचं कळतंय, अधिक माहिती या संदर्भात? दीपाली, वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये निलेश चव्हाण याचं नाव वारंवार चर्चेत येत होतं। तर वैष्णवीचं बाळ हे निलेश चव्हाणच्या ताब्यात देखील होतं। त्यामुळे निलेश चव्हाणच्या विरोधात बावधन पोलीस आणि वारजे पोलिसांवर गुन्हा देखील दाखल करण्यात होता। गेल्या 10 दिवसांपासून निलेश चव्हाण हा फरार होता। तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता। पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्या शोधासाठी 6 पथके देखील रवाना केली होती। त्याचबरोबर त्याच्या विरोधात स्टँडिंग वॉरंट सुद्धा काढलं होतं, त्याची लुकआउट नोटीस सुद्धा काढली होती। आज अखेर नेपाळच्या बॉर्डरवरून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले। नक्कीच पिंपरी चिंचवड पोलिसांना या प्रकरणामध्ये हे मोठे यश आले असं म्हणावं लागेल, कारण 21 तारखेपासून निलेश चव्हाण हा पिंपरी चिंचवड पोलीस असेल किंवा पुणे पोलिसांमध्ये सुद्धा त्याच्यावरती गुन्हा दाखल होता आणि पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळून हा गुंगारा देत होता। त्यामुळे एकूणच काय तर या वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये निलेश चव्हाणला ताब्यात घेतल्यामुळे आता अधिक माहिती पुढे येण्याची शक्यता आहे। दीपाली, नक्की सूरज, त्याचं लोकेशन नेमकं कसं ट्रॅक करण्यात आलं, या संदर्भात काय अधिक माहिती मिळते का आपल्याला? दीपाली, पिंपरी चिंचवड पोलिसांना तो आधीच दीपाली पिंपरी चिंचवड पोलिसांना निलेश चव्हाण हा परराज्यात जाण्याची शक्यता होती। त्यामुळेच त्याची कोणकोण पिंपरी चिंचवड पोलिसांना लागली असावी, त्यामुळेच त्याच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली होती आणि त्यानंतर पुढचं पाऊल म्हणून स्टँडिंग वॉरंट सुद्धा काढलं होतं, ज्यामुळे निलेश चव्हाणची जी मालमत्ता आहे ती या स्टँडिंग वॉरंटवर जप्त करण्याची देखील शक्यता होती। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांनी परराज्यात देखील त्यांची काही पथके रवाना केली होती आणि याच पथकांना यश आले आणि 10 दिवसांनंतर अखेर हा पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती नेपाळ बॉर्डरवर निलेश चव्हाण लागलेला आहे। दीपाली, नक्की सूरज, त्यानंतर आता महाराष्ट्रात कधी आणलं जाणार आहे, पुढची कारवाई कशी असेल या संदर्भात काय कळतंय? त्याच्या महाराष्ट्रामध्ये आणण्याची तयारी करतायत। अद्याप देखील कुठल्याही प्रकारची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांकडून देण्यात आली नाही की निलेश चव्हाणला महाराष्ट्रामध्ये कधीपर्यंत आणलं जाईल। लवकरच त्याच्याबाबत माहिती पुढील। दीपाली, निश्चितच धन्यवाद सूरज या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण जो आठवडाभरापासून फरार होता, त्याला अखेर नेपाळमधून अटक करण्यात आली आहे। तब्बल 5 दिवसानंतर निलेश चव्हाणचा अखेर शोध लागलाय। निलेशवर कसपटे कुटुंबाला धमकावल्याचा आरोप आहे। त्याचबरोबर वैष्णवीचं बाळ हे निलेशच्या ताब्यात असल्याचा देखील आरोप होता। तर तब्बल 5 दिवसानंतर निलेश चव्हाणचा अखेर शोध लागलाय। निलेश चव्हाणला नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे। आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय। फरार असलेल्या निलेश चव्हाणचा शोधासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची 4 पथकं तर पुणे पोलिसांची 3 पथकं राज्यात आणि देशातल्या इतर राज्यांमध्ये शोध घेत होती। त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टचीही मदत घेतली जात होती आणि अखेर पोलिसांना यश आलंय। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक करण्यात आली आणि आताचा हा ताजा आपण फोटो आपण पाहतोय निलेशचा, जेव्हा त्याला अटक करण्यात आली नेपाळमध्ये तेव्हाचा हा फोटो त्याचा आहे। फोटो आपण पाहतो एनडीटीव्ही मराठीवर। निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झाली आहे आणि तेव्हाचा हा फोटो आता समोर आला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातला हा आरोपी निलेश चव्हाण आठवडाभरापासून फरार होता। त्याच्या शोधासाठी 4 पथकं त्याचबरोबर पुणे पोलिसांचीही 3 पथकं राज्यात आणि इतर देशातल्या इतर राज्यांमध्ये सुद्धा शोध घेत होती आणि त्याचबरोबर त्याचं लोकेशन मिळावं यासाठी टेक्निकल एक्सपर्टची सुद्धा मदत घेतली जात होती आणि अखेर आता निलेश चव्हाण पोलिसांच्या तावडीत सापडलाय। त्याला नेपाळ बॉर्डरवरून अटक करण्यात आली आहे। निलेश चव्हाणला वैष्णवी हगवणेला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल हगवणे कुटुंबियांसह पिंपरी चिंचवडच्या बावधन पोलिसांनी 6 आरोपी केलाय। तर पुणे पोलिसांच्या वारजे पोलिसांनी देखील त्याला वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केलाय। तर निलेश चव्हाण हा वैष्णवीची नणंद असलेल्या करिश्मा हगवणेचा मित्र असल्याचं कळत आहे। तर तब्बल 5 दिवसानंतर निलेश चव्हाणचा अखेर शोध लागलाय। नेपाळ बॉर्डरवरून
या निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे. आत्ताची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. वैष्णवी हगवणे प्रकरणातली ही महत्वाची अपडेट आहे. जो आरोपी आठवडाभरापासून फरार होता तो निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या तावडीत सापडलाय. पुन्हा एकदा जाऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी सूरज कसबे. सूरज, काय या संदर्भात अधिक माहिती मिळते आपल्याला? दीपाली, पिंपरी चिंचवड पोलिसांचे जे गुन्हे शाखेचे पथक आहे त्या पथकाने निलेश चव्हाणला नेपाळ मधील नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतले. सध्या पिंपरी चिंचवड पोलीस चौकी छपवा जे नेपाळमध्ये त्या ठिकाणी आहेत, त्याबरोबर त्या ठिकाणीवर त्याला नेपाळमधून महाराष्ट्रामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज किंवा उद्या दुपारपर्यंत त्याला महाराष्ट्रामध्ये आणण्याची शक्यता वर्तवली जाते. मोठं यश म्हणावं लागेल पिंपरी चिंचवड पोलिसांना. आणि याच्या संदर्भात ज्यावेळेस निलेश चव्हाणला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले त्याचे फोटो सुद्धा आता समोर आलेत. 10 दिवस हा निलेश चव्हाण फरार होता. 21 तारखेपासून याचा पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलीस सुद्धा शोध घेत होते. त्याच्या विरोधात आता सध्या 2 गुन्हे दाखल आहेत आणि यापूर्वीचे सुद्धा त्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत. त्याच्या पतीने सुद्धा त्याच्यावरती गुन्हे दाखल केले होते, मात्र तेव्हा देखील तो पोलिसांच्या हाती लागला नव्हता. आज अखेर आता तो बावधन पोलिसांच्या हाती लागलाय. दीपाली, निश्चितच सूरज, त्याला फरार असताना मदत करण्यात आलेल्या काही जणांचं काही कळतं? या संदर्भात काही माहिती कळते आपल्याला? कोणी कोणी मदत केली किंवा काय? दीपाली, ज्यावेळेस वैष्णवीचा दुर्दैवी मृत्यू झाला त्यानंतर तिसऱ्या दिवशी वैष्णवीचे चुलते आणि वैष्णवीचे जे चुलत सासरे ते वैष्णवीचं बाळ ताब्यात घेण्यासाठी गेले होते, मात्र त्यावेळेस त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना त्या ठिकाणी धुडकावं लावलं होतं. त्यावेळेसच दुसऱ्या दिवशी बावधन पोलिसांत आणि वारजे पोलिसांचं वैष्णवीच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तेव्हापासून हा फरार होता. मात्र ज्यावेळेस त्याला आपल्या अटकेची कुणकुण लागली तेव्हापासूनच तो फरार झाला. आता या तपासाचा भाग असणार आहे की त्याला परराज्यामध्ये जाण्यासाठी कोणी मदत केली आणि यामध्ये अन्य दुसऱ्या कोणाचा सहभाग आहे का हे सुद्धा आता पिंपरी चिंचवड पोलिसांना पाहावं लागणार आहे. दीपाली, सूरज, आपल्यासोबत असेच राहा. आपण निलेश चव्हाणचे नेमके कारनामे सध्या काय होते ते पाहूयात. तर विकृत निलेश चव्हाणचे कारनामे आपण पाहतोय. शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा तो मित्र आहे. बांधकाम आणि पोकलेन मशीनचा तो व्यवसाय करतो. स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्यानं स्वतःच्या पत्नीचा आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्डिंग त्याने केलाय. 2019 साली पुण्यातल्या वारजे पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. बेडरूमच्या सिलिंग फॅनला स्पाय कॅमेरा त्याने लावला होता आणि त्यानंतर एअर कंडिशनलाही स्पाय कॅमेरा लावला होता. शरीर संबंधांचे व्हिडिओ स्पाय कॅमेऱ्याच्या साहाय्यानं त्यानं रेकॉर्ड केले. निलेशच्या लॅपटॉपमध्ये बायकोला आक्षेपार्ह व्हिडिओ आढळला. बायकोसोबत शरीर संबंधांसह इतर मुलींसोबतच्या शरीर संबंधांचेही व्हिडिओ त्याने काढले होते. तर पत्नीने जाब विचारताच निलेशनं चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळाही दाबला. निलेशच्या पत्नीनं सासू सासऱ्यांना याबाबत माहिती दिली, तर उलट तिचाच सासू सासऱ्यांकडून छळ सुरू झाला. अखेर निलेशच्या पत्नीनं घर सोडण्याचा निर्णय घेतला. निलेशसह त्याच्या नातेवाईकांवर 14 जून 2022ला गुन्हा दाखल करण्यात आला. तर निलेशचा अटकपूर्व जामीन पुणे सत्र न्यायालयानं फेटाळला. तरी सुद्धा वारजे पोलिसांकडून निलेश चव्हाणला अटक झाली नाही. अखेर मुंबई उच्च न्यायालयानं त्याला अटकपूर्व जामीन दिला. या संदर्भात आपण अधिक माहिती घेणारच आहोत, पण आता सध्या आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आपल्यासोबत आहेत. तृप्तीजी, आताच तुम्हाला ही बातमी कळली असेल, निलेश चव्हाणला अखेर नेपाळमधून अटक झाली आहे. खरं तर आपण बघितलं असेल की नीच प्रवृत्तीची एक जी विकृती आहे ती सध्या महाराष्ट्रात आहे. स्वतःच्याच पत्नीचे असेल, इतर महिलांचे असेल
तशा पद्धतीनं स्पाय कॅमेरे लावून त्याने जे आहे ते त्याचे व्हिडिओ शूटिंग्स वगैरे केलेले होते. त्यानंतर वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा त्या बाळाचं जे आहे ते कशा पद्धतीनं बाळाला परस्पर ठेवणे असेल, नंतर न देण्यासाठी केलेली मगरुरी असेल, बंदूक दाखवणं असेल, आणि म्हणूनच निलेश चव्हाण हा हगवणे कुटुंबाच्या केसमध्ये सुद्धा आरोपी जो आहे तो झालेला आहे. परंतु इतके प्रयत्न करून सुद्धा जे आहे ते पोलिसांना तो सापडत नव्हता. तो जर आता सापडतोय ते दुसऱ्या देशामध्ये म्हणजे नेपाळमध्ये तो सापडतोय, म्हणजे मग यांचं कनेक्शन नेपाळमध्ये पण कुठं आहे का? नेपाळमध्ये जेव्हा याला कुणीतरी तिथे आश्रय देतंय तर मला वाटतंय मग हगवणे कुटुंब असेल, निलेश चव्हाण असेल, यांची कुठंतरी नेपाळला सुद्धा मदत करणारी एक टीम आहे. त्याची चौकशी करणं गरजेचं आहे. आणि निलेश चव्हाण आता अटकेतच आलेला आहे तर त्याला ताबडतोब जी आहे ती अटक करून जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे. त्याला लवकरात लवकर जामीन होणार नाही यासाठी जे आहे ते आता सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण वैष्णवीला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा पद्धतीनं नीच प्रवृत्ती दाखवणारी जी माणसं आहेत की जी शरीर संबंधाचे जे आहेत ते व्हिडिओ करणं असेल किंवा ज्या पद्धतीनं जे आपण विचारही करू शकत नाही अशांची सुटका अजिबात झाली नाही पाहिजे. तृप्तीजी, मग तुम्हाला नेमकं काय म्हणायचं, याच्यामध्ये काही राजकीय हस्तक्षेप वगैरे असू शकतो का? राजकीय हस्तक्षेप 100%च आहे. कारण जसं राजेंद्र हगवण्यांचं नाव हे राष्ट्रवादीशी जोडलं गेलं, सुरुवातीला वैष्णवीचे आई वडील जेव्हा तक्रार द्यायला गेले तेव्हा FIR करायला झालेला वेळ असेल, सुरुवातीला जी कलमं दाखल केली, त्यानंतर जसं मीडिया आणि जनतेने रेटा वाढवला तेव्हा कलमांमध्ये झालेली वाढ असेल, आणि त्यानंतर बाळ सुद्धा जे आहे ते हस्तगत करण्यासाठी मीडिया जनतेचा रेटा होता, CM ना आदेश द्यावे लागले, अजितदादांना आदेश द्यावे लागले. त्यानंतर राजेंद्र हगवणे वगैरे जे आहेत ते हजर झाले का अटक झाले अजूनही पोलिसांनी सांगितलं नाही, पण त्यांना ताब्यात घेण्यात आलं. आणि निलेश चव्हाणचं नाव जेव्हा त्याच्यामध्ये सहआरोपी म्हणून करण्यात आलं तर मला वाटतं की याच्यामध्ये तो एक मुख्य मोहरा असल्यामुळं तो पळून जात होता. आणि मला वाटतं की कुठंतरी राजकीय जो हस्तक्षेप किंवा राजकीय आश्रय त्याला मिळत होता. परंतु आता जेव्हा त्याच्या संपत्तीवरच टाच येणार होती, सगळंच बंद होणार होतं, तेव्हा मला वाटतं की आता तो सापडलेला आहे, पण राजकीय पाठिंबा निश्चितच त्याला आहे. निश्चितच. धन्यवाद तृप्तीताई, आपण NDTV मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, स्वागत आहे NDTV मराठीवर. आत्ताची महत्वाची अपडेट आपल्याला हाती येते, निलेश चव्हाणला अखेर अटक झालेली आहे, तुमची प्रतिक्रिया? अजितदादांनी सांगितलं होतं की कोणालाही कोणतंही राजकीय पाठबळ नाही, आणि त्याच्यामध्ये 2च दिवसामध्ये राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना बेड्या ठोकल्या. निलेश चव्हाणला नंतर जो त्याचा गुन्हा दाखल झाला, निलेश चव्हाण शातीर आरोपी आहे, लक्षात घ्या, गुन्हेगार आहे, त्याच्यावर आधीचेही गुन्हे आहेत. याने फोन आणि सगळं बंद करून मित्रपरिवार कोणाशी संपर्क न ठेवता नेपाळमध्ये पळून गेला. नेपाळमध्ये पळून जाताना लक्षात घ्या कोणताही विजा लागत नाही. रुपालीताई, आपल्यासोबत सध्या प्रशांत जगताप आपल्यासोबत आहे, आपण त्यांनाही थोडंसं त्यांच्याशी संवाद साधूयात. प्रशांतजी, निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक झाली, तुमची प्रतिक्रिया? हे आज निलेश चव्हाणला जी अटक झालेली ही निश्चित एकूणच पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तबगारीवर किंवा एकूणच त्यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. कारण की मागची 12-13 दिवस झाले निलेश चव्हाण हा पुण्यातून पसार होतो, तो महाराष्ट्र आणि देश ओलांडून म्हणा का बाहेरच्या देशाच्या सीमेवर सापडतो. याचाच अर्थ पोलिसांचा अक्षमपणा याच्यामध्ये नडला. पोलिसांनी पहिल्याच दिवशी या केसमध्ये क्लिअरली होतं की हगवणे कुटुंबियांना ऑपरेट करणारा, मुलाचं अपहरण करणारा आणि एकूणच वैष्णवीच्या छाडामध्ये सगळ्यात जास्त कुणी नका त्याच्यामध्ये कामगिरी बजावली असं तो निलेश चव्हाण होता. तर त्याला पहिल्या दिवशी अटक केली असं तर ही वेळच आली नसती. पण ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे. मला वाटतं की पोलिसांनी इथून पुढच्या काळामध्ये कुणी कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित असला तरी त्याच्या बाबतीत अशा प्रकारचा हलगर्जीपणा दाखवू नये, तरच खऱ्या अर्थाने कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहील. प्रशांतजी, तुम्हाला सुद्धा हेच म्हणायचं की ते राजकीय हस्तक्षेप होता या प्रकरणात, आरोपींना पाठीशी घातलं गेलं? नाही, याच्यामध्ये आरोपीचा पहिल्या दिवशी त्याचा प्रभाव होता, त्याच्यामुळे निलेश चव्हाणला त्या साठवली नव्हती. निलेश चव्हाणकडे 4 दिवस बाळ होतं हे माहिती असून सुद्धा बावधन पोलिसांनी त्याच्यामध्ये पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं नाही. त्याच्यावर साधा एक गुन्हा दाखल केला. जर पहिल्याच दिवशी बाळाच्या अपहरणाचा आणि एकूणच या केसमध्ये त्याला वैष्णवीची हत्या झाल्या तो तिथं बाळ घ्यायला ताब्यात गेला, याचाच अर्थ त्या हत्येमध्ये तो सामील होता, त्याला
माहिती होतं की हत्या होणार आहे किंवा झालेली आहे. त्याच्यामुळे पोलिसांनी पुणे पोलिसांचं त्याच्यामध्ये निग्लिजन्स दिसतंय एवढं तर नक्की आहे. निश्चितच धन्यवाद प्रशांतजी, आपण आपली सविस्तर प्रतिक्रिया NDTV मराठीला दिल्याबद्दल. पुन्हा जाऊयात, रुपालीताई ठोंबरे आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, खरं तर यामध्ये सातत्याने आरोप होतोय की राजकीय बळ दिलं जातं या आरोपींना, राजकीय हस्तक्षेप या प्रकरणात होता, यावर तुम्हाला काय म्हणायचंय? कोणतंही राजकीय बळ पाठबळ नाही हे पालकमंत्री मुख्यमंत्री अजितदादांनी पहिल्यांदाच सांगितलं. अजितदादांनी 3 पथकाच्या जागी 6 पथकं केली. हा निलेश चव्हाण स्वर्गात नाही नरकात जरी गेला असता तरी पोलिसांनी त्याला तिथे बेड्या ठोकल्या असत्या. कारण का निश्चित वेळ लागला, पण लक्षात घ्या गुन्हेगारीच्या टेंडन्सीवर त्याला अटक करणं हे पोलिसांचं जरी कौशल्याने काम असलं तरी त्याच्यासाठी त्याच्या मार्गावर जाणं, ट्रेस करणं, हा पोलिसांनी या ज्या पद्धतीने त्याला नेपाळमध्ये जाऊन बेड्या ठोकल्या, खरंच पिंपरी चिंचवड पोलिसांचं अभिनंदन आहे. आणि त्याच्यामुळे वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये सगळ्या आरोपींना शिक्षा होऊन महाराष्ट्रामध्ये हुंडाबळी पुन्हा होऊ नये याच्यासाठी अजितदादांनी जे काही शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे. आता विरोधकांना काय झालंय की एक लक्षात घ्या, आरोप करणं फार सोपं असतं, पण एखाद्या गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना जेव्हा आपण गुन्हा दाखल करतो तेव्हा तो कुठे पळणार आहे, कुठे जाणार आहे, त्याचा हस्तक्षेप काय आहे हे तपासामध्ये लक्षात येतं. जेव्हा मीडियाचा रेटा वाढला त्यावेळी तात्काळ अजितदादांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश दिले, यंत्रणा हलवल्या आणि या सगळ्या आरोपींच्या मुसक्या आवळलेल्या आहेत. रुपालीताई, निलेश चव्हाण खरं तर आठवडाभरापासून फरार होता आणि इतका वेळ कसं काय लागला असा सुद्धा सवाल उपस्थित होतोय. जवळपास आठवडाभराचा वेळ लागला, तेव्हाच अटक का झाली नाही असे सुद्धा विरोधक सवाल उपस्थित करतायत. मुळामध्ये त्यांचे बरोबर आहेत प्रश्न की तेव्हा अटक का केली नाही. मला सांगा, निलेश चव्हाणला बाळ आणायला गेल्यानंतर कसपटेंचे जेव्हा भाऊ गेले होते तेव्हा ते बाळ न देता बाळ तो घेऊन गेला. बाळ घेऊन गेल्यानंतर तेव्हापासून निलेश अपस्कॉन्डिंग होता. निलेशवर 2 दिवसांनी गुन्हा दाखल झालेला आहे. तोपर्यंत निलेशला लक्षात आलं की आपल्यावर गुन्हा दाखल होणार आहे आणि तो शातीर असल्यामुळे त्यांनी त्याचा मोबाईल बंद केले, त्या कुणाशी सगळ्यांशी जो त्याचा कॉन्टॅक्ट होता तो बंद केला. म्हणजे आम्हाला तर अशा बातम्या मिळाल्या होत्या तो दुबईला गेलेला आहे, काही फोन आले की आम्ही निलेशला पकडून ठेवलेलं आहे, त्याला तुम्ही ताब्यात घ्या. तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांना द्या. मुळामध्ये गुन्हेगार जर शातीर असेल तर त्या शातीरवर पोलिसांची डबल शातीरपणा दाखवावा लागतो, तो पोलिसांनी दाखवला आहे. म्हणून मी मगाशी म्हणले तो नरकात नाही स्वर्गात किंवा नरकात जाऊ द्या, तिथेही त्याला पोलिसांनी बेड्या घातल्या असत्या. त्यामुळे तेवढा कालावधी आरोपीच्या मार्गावर जाताना प्रक्रियेला तपासाला लागतो, तो घेऊन ही मोहीम यशस्वी केली, म्हणून पोलिसांचं अभिनंदन आहे. नक्कीच धन्यवाद रुपालीताई, आपण NDTV मराठीला ही सविस्तर प्रतिक्रिया दिल्याबद्दल.